हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. मागच्या सत्रामध्ये श्लोक क्रमांक 46 ज्यामध्ये साधना सांगितलेली आहे तो श्लोक असा आहे. यतः प्रवृत्तिभूतानां येन सर्वं इदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विन्दति मानवः. आणि त्याचा अर्थ आपण पाहिला. त्यावर माऊलीची ओवी क्रमांक 914 पासून 918 पर्यंत आपण चिंतन केलं. आणि विशेष करून यापूर्वीची ओवी क्रमांक 884 आणि त्यानुसार जे काही चिंतन महत्त्वाचं म्हणून होतं स्वकर्म याविषयी आपण त्यावर चिंतन करून मागच्या सत्राला आपण निरोप दिला. आता त्याच विषयावरील माऊलींच्या ज्या 4 ओव्या अजून शिल्लक आहेत त्यातली 919वी जी ओवी आहे ती अशी आहे. जिये वैराग्य दशे ईश्वराचे निवेदवशे ते सर्वही नावडे जैसे वाहंत होय. अर्थ त्या वैराग्यावस्थेमध्ये ईश्वराचा अर्थात आत्मराजाचा वेध लागल्या कारणाने काय होतं, स्वर्ग संसार वगैरे सर्व ओकलेल्या पदार्थाप्रमाणे नावडेनासे होते. म्हणजे एकदा वैराग्य अवस्था प्राप्त झाली की स्वर्ग आणि हा संसार आपल्याला ओकलेल्या वांतीसारखा, म्हणजे नुसता आवडत नाही असं नव्हे, त्या वांतीची उलट किळस येते. माऊली म्हणतात वैराग्य दशे असा जर प्राप्त झाली वैराग्य दशा तर हे शक्य आहे. भागवताचा मुख्य विषय जो आहे ना तो भक्ती कशी झाली आहे, तर भक्ती ही ज्ञाना वाचून आंधळी आणि वैराग्या वाचून लंगडी. आणि तिचं आंधळे पण जावं आणि तिचा लंगडे पण जावं म्हणून भागवत सांगितलेलं आहे. भक्ती आम्हाला डोळस अपेक्षित आहे आणि त्या डोळस भक्तीमध्ये वैराग्याचं फार मोठं महात्म्य आहे. आणि माऊलींनी ते महात्म्य इथे या पद्धतीनं सांगितले की हा सगळा संसार जो आपल्याला एरवी आवडतो, खूप आवडतो, तो ओकलेल्या पदार्थाप्रमाणे वांतीप्रमाणे त्याचं तुम्हाला किळस येते किंवा वैराग्य साधल्यानंतर. पुढे काय म्हणतात माऊली 920व्या ओवीमध्ये. प्राणनाथाची या आधी विरहिणी ते जिनेहि बाधी तैसे सुख जात त्रिशुद्धी दुःखसी लागे. नवऱ्याचा वियोग झालेल्या स्त्रीला नवऱ्याच्या ध्यासामुळे जगणे देखील त्रासदायक वाटते. त्याप्रमाणे संसारातील जी सर्व सुखे आहेत ती त्या वैराग्यामुळे दुःखाप्रमाणे त्रासदायक वाटू लागतात. सम्यक ज्ञाननुदेजता वेधेची तन्मयता उपजये ऐसी योग्यता बोधाची लाहे. 921. आत्मरूपाने यथार्थ अपरोक्ष ज्ञान उदयाला येण्यापूर्वीच केवळ वेधानेच म्हणजे ध्यासानेच मनात परोक्ष ज्ञानाची म्हणजे आध्यात्मिक शब्दज्ञानाची तन्मयता उत्पन्न होते. आणि या तन्मयतेद्वारे साधकास बोधाची म्हणजे अपरोक्ष ज्ञानाची योग्यता प्राप्त होते. उपजयायची योग्यता बोधाची लाहे. मोदींनी खात्री दिलेली आहे. एक एक पायऱ्या बरं का अशा पद्धतीनं प्रगती होत जाते. आणि म्हणून शेवटी आपलं लक्ष काय आहे, मोक्ष. आणि त्याकरता माऊलींची ओवी आहे 922 क्रमांकाची. मनोनी मोक्ष लाभा लागी जो व्रते वाहतसे अंगी
तेने स्वधर्मो आस्था चांगी अनुष्ठावा. म्हणून मोक्षाच्या प्राप्तीकरता जो मुमुक्षू ज्या व्रताचे आचरण करतो त्याने स्वधर्माचे अनुष्ठानवत आचरण चांगल्या आस्थेने करावे. काय करायचं आहे? स्वधर्माचं आचरण करायचं आहे. आता यावर आपल्याला आणखी खोलामध्ये चिंतन करायचं आहे. वाट्यास आलेल्या नोकरी, व्यवसाय, नीती व लौकिक शास्त्राप्रमाणे आपले कर्म निर्धारित करून त्या कर्माचे समग्रतेने जनहितार्थ कर्तृत्वाहंकाररहितेने फलाकांक्षारहिततेने करावयाचे आचरण हा स्वधर्म आणि तो मोक्षप्रद आहे. आणि मुख्य म्हणजे तो परधर्माहून श्रेष्ठ आहे. आता या ठिकाणी श्लोक क्रमांक 47 हाच भाव अर्थ सांगणारा हा श्लोक आहे. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मा स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वं नाप्तोऽपि किल्बिषम्. आणि मग याचा अर्थ परक्याचा धर्म उत्तम प्रकारे आचरता येण्याजोगा असला आणि आपला धर्म वैगुण्य असलेला किंवा आचरण्यास कठीण असला तरी आपलाच धर्म श्रेष्ठ आहे. कारण स्वभावाने नियत केलेले स्वधर्मरूप कर्म करणारा मनुष्य पापाला प्राप्त होत नाही. स्वधर्म व परधर्म या शब्दांचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी ओवी क्रमांक 949 ते 51 आपण पाहू. आणि नंतर या श्लोकावर माऊलींची ओवी क्रमांक 923 ही पहिली ओवी आहे श्लोकावरची, ती 923 नंतर पाहू. अगोदर 949 आणि ते 951. साधना सांगणारी ओवी क्रमांक 949 अशी आहे. मनोनी करावा स्वधर्मो जो करिता हिरो निघे श्रमो उचित देईल परमो पुरुषार्थ राजू. विविध दृष्टांताद्वारे तुलना करता स्वाभाविक कर्माचे आचरण सोपे व फलप्रद आहे व स्वाभाविक कर्माचे फलाकांक्षारहिततेने समग्रतेने जनहितार्थ कर्तृत्वाहंकाररहितेने केलेले आचरण हे स्वधर्माचे आचरण करणे आहे. म्हणून स्वधर्माचे आचरण करावे. जो जन्ममरणाचे श्रम नाहीसे करून सर्व पुरुषार्थात म्हणजे धर्म, अर्थ, काम व मोक्ष यामध्ये राजा असलेला जो मोक्ष, या 4 पुरुषार्थामध्ये राजा कोणता आहे? मोक्ष, तो प्राप्त करून देतो. आणि 950वी ओवी अशी आहे. या कारणे किरीटी स्वधर्माची ये रहाटी न विसंबिजे संकटी सिद्धमंत्र जैसा. अर्थ, अर्जुना, या कारणास्तव जसे संकटकाळी सिद्धमंत्राला विसरू नये तसे स्वधर्माचे म्हणजे स्वकर्माचे आचरण करणे विसरू नये. आणि आता 951. का नाव जैसी उधदी महारोगी दिव्योषधी न विसंबीजे तया बुद्धी स्वकर्म एथ. 951. आपण पुढच्या 3 ओव्या पाहतोय, 949 ते 951. जसे समुद्रात नावेला विसरू नये, का नाव जैसी उदती, महारोग झाला असता दिव्य औषधाला विसरू नये, त्याच बुद्धीने जगात स्वकर्माला म्हणजे स्वधर्माला विसरू नये. प्रस्तुत व मागील ओवीवरून स्पष्टपणे लक्षात येते की स्वकर्माचे अर्थात स्वाभाविक कर्माचे भगवंतांनी प्रस्तुत श्लोकात ज्याला सहजम कर्म म्हटले आहे त्या कर्माचे
कर्मयोगाप्रमाणे आचरण हाच स्वधर्म आहे. हेच माऊलींनी स्वधर्म या शब्दाद्वारे सांगितले आहे. श्लोक क्रमांक 46 व श्लोक क्रमांक 48 पाहता ज्यावर आपण चिंतन करत आहोत तो श्लोक क्रमांक 47 मधील स्वधर्म या शब्दाद्वारे भगवंतांनी गीतेत हाच उपदेश केला आहे. परधर्माचा अर्थ स्वाभाविक नसलेले कर्म करण्यामध्ये आसक्ती दाखवून केलेले कर्माचरण असा श्लोक 47 मधील संदर्भात घ्यावा आणि तेथे परमार्थाचा अर्थ हिंदू धर्माव्यतिरिक्तचा धर्म घेणे काही ठिकाणी योग्य असेल, पण इथे त्याची आवश्यकता नाही. पुन्हा आपण आता श्लोक क्रमांक 47 वर माऊलींची जी पहिली रचना आहे ती ओवी क्रमांक 923 कडे जाऊया. माऊली म्हणतात, श्रेयान स्वधर्म या पदच्छेदावर माऊलीची 923 क्रमांकाची ओवी. अगा आपुला हा स्वधर्म आचरणी जरी विषमू तरी पहावा तो परिणामू फळेल जेने. आणि त्याचा आपल्याला अर्थ पाहायचा कसा सांगता येईल. अर्जुना, स्वधर्माचे आचरण करणे कठीण असले तरी परिणामी मोक्षरूप फल जेणेकरून प्राप्त होईल त्याकडे दृष्टी ठेवून आचरण करावे. उदाहरणार्थ, तुम्ही जर सध्या शिक्षक अध्यापक असाल तर अध्यापन हा तुमचा स्वधर्म आहे आणि त्याचे आचरण मोक्षरूपी फल प्राप्त होईल अशा रीतीने करावयाचे आहे. हा विषय प्रस्तुत श्लोकाच्या उत्तरार्धावर असलेल्या ओव्याद्वारे व पुढील ओवी क्रमांक 950 आणि 951 आत्ता आपण वाचली त्याद्वारे स्पष्ट झाला आहे. स्वाभाविक कर्माचे आचरण हे स्वधर्माचे आचरण करणे आहे आणि त्यासाठी आपण एकदा ओवी क्रमांक 80 आणि अध्याय क्रमांक 3 पाहणार आहोत. देखे अनुक्रमाधारे स्वधर्मू जो आचरे तो मोक्षुतेने व्यापारे निश्चित पावे. साधना सांगणारी माऊलीची ओवी क्रमांक 80 अध्याय क्रमांक 3. सर्वथ उचित विहित करणीय नियत कर्म अनुक्रमाधारे म्हणजे परंपरेच्या आधाराने निर्धारित करून घ्यावे. जसे व्यवसाय संबंधाने करीत असलेले कर्म व्यावहारिक शास्त्रे कायदे नीतिशास्त्रे याद्वारे पारखून निश्चित करावे. यज्ञ करावयाचा असल्यास श्रुतीमध्ये दिलेल्या अनुक्रमानुसार करावा. आध्यात्मिक शिक्षण गुरुकुल परंपरेने घ्यावे. सेवेसाठी सुद्धा क्षेत्र निवडल्यानंतर त्या क्षेत्रातील परंपरेचा विचार करून सेवा कर्म निर्धारित करावे. उदाहरणार्थ, कीर्तन वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे व मोबदला म्हणजे बिदागी न ठरविता करावे. अशा रीतीने परंपरेप्रमाणे पारखून घेतल्याने चूक म्हणजे पाप तर होत नाहीच, कार्यक्षमता खूप वाढते. अशा रीतीने पारखून निर्धारित केलेले कर्म हा स्वधर्म असून त्याचे आचरण निश्चित मोक्षास प्राप्त करून देते. अशा विहित कर्मास स्वधर्म म्हणजे परमकर्तव्य ठरविल्यानंतर अर्थातच त्याचे आचरण मनपूर्वक सावध चित्ताने साक्षीभाव जोपासत कुटुंब समाज देशसंबंधाने जबाबदारीने युक्त राहून फलापेक्षा रहित राहून नित्य अनुष्ठानवत करावे व त्यामुळे मोक्ष निश्चित प्राप्त होतो असं माऊली म्हणतात. तो मोक्षतेने व्यापारे निश्चित पावे, माऊलींचे शब्द. आता पुढची ओवी. जै सुखा लागी आपण पया निंबची आथी धनंजया तै कडवटपणा तयाचिया उबगी जेना. 924. अर्जुना, जेव्हा आरोग्यासाठी आपल्याला निंबच सुखकारक असेल
तेव्हा त्याच्या कडूपणाला कंटाळू नये. 925 पुढची ओवी. फळनया ऐलीकडे केळी ते पाहता आस मोडे, ऐसी त्यजली तरी जोडे तैसे के गोमटे. फळण्याच्या आधी केळीच्या झाडाकडे पाहिले तर आशाभंग होतो. अशा वेळी ते केळीचे झाड जर उपटून टाकले तर त्या केळीच्या झाडापासून भविष्यात मिळणारी उत्तम फळे प्राप्त होतील काय? अर्थात होणार नाही. तेवी स्वधर्मो साकडू देखोनी केला जरी कडू, तरी मोक्ष सुरवाडू अंतरला की. 926. स्वधर्म हा आचरण्यासाठी कठीण आहे असे पाहून तो आचरण्याचा कंटाळा केला तर मोक्षाचे सुख कसे बरे मिळेल. आणि आपुली माये कुब्ज जरी आहे, तरी जिये ते नोहे स्नेह कुरे की. 927. दृष्टांत देतात माऊली. म्हणतात आपली आई कुबडी असली तरी तिच्या ज्या प्रेमामुळे आपण जगतो ते प्रेम वाकडे नसते. ते कसे असते? अत्यंत शुद्ध पवित्र गोड असते. आता पुढचा दृष्टांत आणखी खोलात जाऊन माऊली सांगतात. एरी जिया पराविया रंभेहुनी बरविया, तिया काय कराविया बाळके तेने. 928. आपली कुबडी आई बरं का वरच्या ओवीत सांगितली, या ओवीत म्हणतात रंभा. इतर परक्या स्त्रिया रंभेहून सूर्य सुंदर जरी असल्या तरी आपल्या कुबड्या आईकडनं जे बालकाला दूध मिळून त्याचं भरण पोषण होतं, तसं रंभेपेक्षा सुंदर एखादी तिसरीच बाई असली तर त्या बाईकरता त्या बालकाला त्या बाया काही उपयोगाच्या नाही. त्या माता म्हणूनच जी काही तिची माता आहे तीच उपयोगाची आहे. आणखी काय म्हणतात माऊली पुढे. अगा पानियाहून बरवे आणि पानियाहुनी बहुवे, तुपी गुण खीर आहे, परी मीना काय होये असने तेथ. आणखी दृष्टांत देतात माऊलीने. म्हणतात अरे अर्जुना, पाण्यापेक्षा तुपात पुष्कळ गुण आहेत, चांगले चांगले गुण आहेत, परंतु त्यात राहणे माशाला शक्य आहे का? माशाला पाण्यातच राहावं लागेल नाही का? तुपात टाकलं तर त्याचं काय होईल? आणि म्हणून त्याचं कमी गुणाचं म्हणजे तुपापेक्षा कमी गुण असलेलं पाणी त्याच्याकरता जीवन आहे. पै आघविया जगा जे विख, ते विख किडियाचे पियूख, आणि जगा गुळ ते देख मरण तया. 930. सगळ्या जगासाठी जे विष ते विषात जगणाऱ्या किड्यासाठी अमृत असते, आणि सगळ्या जगाला गोड असणारा गूळ तो त्या किड्यातील विषांना मारक असतो. जीवाणू म्हणजे बॅक्टेरियामध्ये इतकी विविधता आहे की सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे पाहिल्यास काही ज्वालामुखीच्या तप्त रसामध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारचे जीवाणू सापडतात. पाण्यामधील काही जीवाणू आयरन बॅक्टेरिया पोलादी पाईप खाऊन फस्त करतात. सूक्ष्मदर्शक यंत्राचा म्हणजे इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपचा शोध 20व्या शतकातील आहे, पण माऊलींनी 700 वर्षापूर्वी ते सांगितले. पुढच्या 931व्या ओवीत स्वभावनियतम कर्म या पदच्छेदावर साधना सांगणारी माऊलींची ओवी अशी आहे. मनोनी जे विहित जया जेने, फिटे संसाराचे धरणे, क्रिया कठोर तरी तेने तेची करावी. म्हणून संसाराचे बंधन नाहीसे होण्यासाठी म्हणजे बंध संपून वैराग्य निर्लेपत्व आत्मप्राप्ती साधण्यासाठी शास्त्राने सांगितलेली व याची खात्री करून घेऊन म्हणजे ओवी क्रमांक 888
व अध्याय क्रमांक 3 ओवी 80 आपण वाचली आत्ता, निश्चित केलेली आपला वर्ण, आश्रम, व्यवसायासाठी स्वाभाविक असलेली विहित कर्मे सुरुवातीस अवघड म्हणजे कठोर वाटत असली तरी तीच परिश्रमपूर्वक करावीत. आणखी चिंतन आपल्याला करायचं यावर. फक्त मनुष्य योनीतील कर्म करण्यासंबंधाने स्वातंत्र्य आहे. कर्मयोग आचरण्याची क्षमता, सामर्थ्य मानव देहातच आहे. पूर्वजन्मी मृत्यूसमयी जी भावना, जो विचार प्रबल असतो त्यानुरूप व्यक्ती जमा झालेल्या संचितामधून ती प्रबल भावना भोगण्यासाठी आवश्यक अनुरूप असलेले प्रारब्ध घेऊन नवीन जन्म अशा माता पित्यांच्या पोटी व अशी परिस्थिती असलेल्या ठिकाणी घेते की त्या ठिकाणी त्याने निवडलेले प्रारब्ध त्या जीवाला भोगता येईल आणि त्या अनुकूल स्वभाव तिला प्राप्त झालेला असतो. भगवंत म्हणतात, स्वभाव नियतम कर्म, अर्थात स्वभावाने नियत केलेले कर्म. सध्याचे माता पिता, जन्माच्या वेळेची परिस्थिती, व्यवसाय व स्वभाव जरी प्रारब्धानुरूप प्राप्त झालेले असले तरी मनुष्य योनीतील कर्म करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यासाठीची क्षमता आहे जी इतर योनीत नाही. त्यामुळे स्वभावानुरूप नियत झालेल्या कर्मापैकी विहित व निषिद्ध कर्म ठरविणे आणि त्यातून विहित कर्म करण्यासाठी निवडणे मनुष्यास त्याच्याकडे असलेल्या बौद्धिक मानसिक क्षमतेमुळे शक्य असते. भगवंतांनी स्वभावाने नियत केलेले कर्म या शब्दाद्वारे जे सांगितले ते माऊली स्पष्ट करून सांगतात. याच्यासाठी जे विहित आहे ते कर्म. माझा जन्म अशा कुळात न होता तशा कुळात झाला असता, गरिबाऐवजी श्रीमंत घरात झाला असता, माता पिता अशिक्षितऐवजी सुशिक्षित असते तर मी कर्मयोगाचे आचरण केले असते. अशी पळवाट शोधू नये हा या ओवीचा उद्देश आहे. मी नोकरदार म्हणजे शिक्षक, कारकून, अधिकारी इत्यादी असण्याऐवजी जर माझा स्वतःचा व्यवसाय असता तर मी कर्मयोगाचे आचरण केले असते असे म्हणू नये. जी परिस्थिती, जो व्यवसाय तुमच्या वाट्याला आलेला आहे तो न बदलता कर्मयोगाचे आचरण करावयाचे आहे. तुम्ही जर सध्या शिक्षक अध्यापक असाल तर अध्यापन कर्ममार्गाच्या सिद्धांताप्रमाणे करावयाचे आहे. व्यवसाय बदलून सध्या कर्मप्राप्त असलेले विहित कर्म बदलून कर्मयोगाचे आचरण करणे कसे अवघड आहे ते माऊली या पुढील ओवीत 932 सांगतात. एरा पराचारा बरविया, ऐसे होविल टेकलया, पायाचे चालणे डोईया, केले जैसे. आपल्या विहित कर्माऐवजी इतरांच्या दुसऱ्या आणि चांगल्या दिसणाऱ्या आचरणाचा स्वीकार केला असता पायाचे चालणे डोक्याने करावे असे होईल. आणि म्हणून 933 क्रमांकाच्या पुढच्या ओवीत माऊली सिद्धांत सांगतात. या लागी कर्म आपुले, जे जाती स्वभावे असे आले, ते करीतेने जिंतिले कर्म बंधाते. याकरिता जे कर्म आपल्या जातीच्या स्वभावाप्रमाणे म्हणजे आपल्या स्वभावाच्या प्रकाराप्रमाणे म्हणजेच सांप्रतच्या जन्मात प्राप्त झालेल्या स्वभाव, वर्ण, आश्रम, व्यवसायाप्रमाणे आपल्या वाट्याला आलेले आहे ते कर्म कर्मयोगाच्या सिद्धांताप्रमाणे करणारा, अर्थात निषिद्ध व काम्य कर्म वर्जित करून विहित कर्म समग्रतेने व फलाकांक्षा रहिततेने करणारा पाप पुण्यरूप कर्मबंधाला जिंकतो.
आणि स्वधर्मोची पाळावा, परधर्मो तो गाळावा, हा नेमुही पांडवा नखिजेची पै. 934. आणि अर्जुना, स्वधर्माचेच आचरण करावे व ओवी 932 प्रमाणे जो दुसऱ्यासाठी धर्म असेल त्या अर्थाने जो दुसऱ्याचा धर्म असेल तो टाकावा, हा नियम पाळला नाही. तरी आत्मा दृष्ट नोहे, तव कर्म करणे काठाये, आणि करणे तेथ आहे आयासू आधी. उत्तरार्ध पुढच्या ओवीत सांगितला. तर आत्मा अनुभवाला येत नाही. जोपर्यंत आत्मप्राप्ती होत नाही तोपर्यंत कर्म करणे थांबते काय? अर्थात थांबत नसते. आणि जेथे करणे आले तेथे श्रम आले, अर्थात श्रम टाळता येत नाहीत. आता या ठिकाणी 47व्या श्लोकावरचं चिंतन पूर्ण झालेलं आहे. आपल्याला आता श्लोक क्रमांक 48 पाहावयाचा आहे. पुढचा श्लोक 48 क्रमांकाचा असा आहे. सहजं कर्म कौन्तेय, सदोषम अपि न त्यजेत, सर्वारंभा हि दोषेन धूमेनाग्निरिवावृतः. हे कौन्तेया, आपले स्वाभाविक कर्म म्हणजे सहज कर्म सदोष असले तरी त्याचा त्याग करू नये. कारण ज्याप्रमाणे अग्निधुराने आच्छादलेला असतो त्याप्रमाणे सर्व कर्मे कोणत्या न कोणत्या दोषाने आवृत म्हणजे युक्त असतात. वर्ण, आश्रम, व्यवसायानुसार स्वाभाविक असलेल्या कर्मासाठी या अध्यायातील खालील श्लोकात दर्शविलेले वेगवेगळे शब्द समानार्थाने वापरले आहेत आणि त्याची स्पष्टता आपल्या मनात झाली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी थोडंसं चिंतन आपण करणार आहोत. श्लोक क्रमांक 41 मध्ये स्वभाव प्रभवै गुणे, अर्थात स्वभावापासून उत्पन्न झालेल्या गुणाद्वारे निरनिराळी असलेली कर्मे. श्लोक क्रमांक 42, 43 आणि 44 मध्ये कर्म स्वभावजम, अर्थात स्वाभाविक कर्म, स्वभावजन्य कर्म, स्वभावानुसार कर्म असा त्या ठिकाणी अर्थ आहे. पुढे श्लोक क्रमांक 45 आणि 46 मध्ये स्वकर्म, अर्थात आपले कर्म. श्लोक क्रमांक 47 मध्ये स्वभावनियतम कर्म, अर्थात स्वभावाने नियत केलेले कर्म. आणि आत्ता आपण जो श्लोक वाचला 48 क्रमांकाचा, सहजम कर्म, अर्थात सहज कर्म. हे समानार्थी शब्द एकत्रित वाचल्याने कर्म करणे म्हणजे क्रिया या कर्मप्रवृत्तीच्या स्वभावाच्या संबंधातील सूक्ष्म छटा लक्षात याव्यात. अर्थात नीतिमूल्याधारित असलेल्या व्यवसायशास्त्रविहित, धर्मशास्त्रविहित दोन्ही शास्त्र तपासून स्वतः निर्धारित केलेले आसक्ती, फलेच्छा, कर्तृत्वाहंकार रहित वर्ण, आश्रम व व्यवसायानुसार कर्म म्हणजेच स्वाभाविक कर्म. अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक 8 मध्ये याच कर्मासाठी नियतम कर्म, अर्थात नियत कर्म हा शब्द भगवंतांनी योजला आहे. याविषयी विस्तार अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 44 आणि 45च्या विवेचनात आलेला आहे. त्याचं थोडंसं चिंतन काही भाग आपण पाहणार आहोत. साधना सांगणारी ओवी क्रमांक 44 अध्याय 3. एर योगिये कर्माधारे, विहितेची निजाचारे, पूर्णता अवसरे पावते होती. या ओवीत उल्लेख लिहिल्या सांख्ययोगा व्यतिरिक्तचा योगी, अर्थात कर्मयोगी. विहित म्हणजे उचित करणीय कर्माधारे, अर्थात नित्यनैमित्तिक कर्म, सेवा, स्वतःच्या व्यवसायासंबंधाने नीती, नियम, कायदा, व्यावहारिक शास्त्राद्वारे पारखून घेतलेले, कुटुंब, समाज, देशासाठी जबाबदारीपूर्वक केलेले कर्म व इष्टापूर्त कर्माचे निष्काम भावनेने
साक्षीभावाने व समग्रतेने आचरण सातत्याने केल्यामुळे अशा रीतीने स्वधर्मरूपतेने आचरण केलेल्या कर्माधारे त्या साधकास असे कर्माचरण काही कालावधीसाठी केल्यानंतर निश्चितपणे मोक्षाची प्राप्ती होते. निजाचारे या एका शब्दात माऊलींनी अत्यंत समर्पकतेने कर्म कसे करावे सांगितले आहे. ओवीतील निजाचारे या शब्दाची सार्थकता व्यापकता शांतपणे लक्षात घ्यावी आणि स्मरणात ठेवावी. आता आपल्याला पुढची ओवी वाचायची आहे. पुढची ओवी 45 क्रमांकाची सिद्धांत सांगणारी. वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होई जेना. काय म्हणतात? कर्माचा त्याग उचित कसा नाही व कशामुळे नाही ते माऊली आता पुढे सांगतात. उचित म्हणजे करणीय असलेले, मागील ओवीत विहित म्हणून सांगितलेले, शास्त्राप्रमाणे पारखून विहित म्हणून ठरविलेले कर्म केल्या वाचून म्हणजे कर्महीनास कर्माचा त्याग करणाऱ्या साधकात सिद्धवत म्हणजे नैष्कर्म सिद्धी प्राप्ती योग्य आत्मसाक्षात्कारायोग्य होता येणार नाही. कर्मयोगाचे सर्व सिद्धांत सर्व करणीय कर्मामध्ये आहेत हे लक्षात ठेवावं. आता त्यासाठी महत्त्वाचं यापूर्वी केलेलं चिंतनच आपण पाहणार आहोत. सर्वच करणीय कर्मासाठी आतून निवृत्ती म्हणजे फलासंबंधाने आशा अपेक्षा आकांक्षा रहितता आणि साक्षीभाव व बाहेरून प्रवृत्ती म्हणजे लोकहितार्थ समग्रतेने काम करीत राहणे अशी साधना म्हणजे कर्मयोग. करणीय कर्माचा मोठा भाग असलेले व्यावहारिक कर्म नीती नियम कायदा परंपरा व्यावहारिक शास्त्राधारे तपासून निर्धारित करणे व ते कुटुंब समाज देशाप्रती स्वतःची जबाबदारी जागृत ठेवून समग्रतेने व फलाकांक्षारहिततेने जोपासत करणे हा कर्मयोगाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे ओवी क्रमांक 44 मधील विहित शब्द समजण्यासाठी किंवा समजून सांगण्यासाठी वेदविहित म्हणण्याने विहित कर्माची व्याप्ती अनवधानाने कमी होते. तोच प्रकार ओवी क्रमांक 45 मधील उचित शब्द समजण्यासाठी किंवा समजून सांगण्यासाठी वर्णाश्रमोचित म्हणण्याने उचित कर्माची व्याप्ती अनवधानाने कमी होते. सारांश विहित म्हणजे उचित म्हणजेच करणीय असे सर्व कर्म असा अर्थ कर्मयोग आचरण्यासाठी घ्यावा. आता पुढे भगवंतानी श्लोक क्रमांक अध्याय 3 मधील श्लोक क्रमांक 8 मध्ये अशा सर्व विहित उचित करणीय कर्मासाठी नियत कर्म या अजूनच सोप्या व समर्पक शब्दाची योजना केलेली आहे. पुढे वेगवेगळ्या श्लोकामध्ये शब्द वेगवेगळे जरी वापरले असतील तरी सहज कर्म म्हणून ते त्याला संबोधन केलेलं आहे आणि माऊलींनी निजाचारे एका समर्पक शब्दाने तेच सर्व सांगितलेले आहे. आता हा जो श्लोक क्रमांक 48 आहे त्यावरचं माऊलींचं चिंतन आपण पुढच्या सत्रात पाहूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आता आपल्याला सर्वांना 20 मिनिटाचं ध्यान करावयाचं आहे. त्यासाठी सुखासन आणि पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. मनामध्ये कुठलाही विचार येऊ नये असं म्हणून चालणार नाही, पण आलेल्या विचाराकडे साक्षीभावानं पाहायचं आहे. त्या विचारात रमायचं नाही. तो विचार संपला जाईल, विरून जाईल बरं का. यासाठी काही करणं आहे अशातला भाग नाही, पण विचारात रमलं नाही आणि साक्षीभावानं त्या विचाराकडे पाहिलं की तो विचार आपोआप संपून जातो आणि जिथे शब्द संपतो तिथे चिदाकाशाचा अनुभव येतो.
तो घेण्यासाठी माऊलीवर पूर्ण श्रद्धा आणि आपला सिद्ध मंत्र, माझी माऊली.